students. Today in EVS 1 period, we will learn a new lesson, the life cycle of animals. Now look at this picture. Here is a dog and puppies. The dogs and their puppies looks like same, that is they are similar. म्हणजे इथे कुत्रा आणि त्याची पिल्लं आहेत ती सारखीच दिसत आहेत. आणि इथे दुसऱ्या पिक्चरमध्ये बघा बरं, देअर इज अ लार्वा अँड बटरफ्लाय. लार्वा मीन्स बेबी ऑफ बटरफ्लाय. इट लुक्स व्हेरी डिफरंट फ्रॉम द बटरफ्लाय. म्हणजे लार्वा आहे. लार्वा म्हणजे अळी. अळी आहे ती त्या फुलपाखरापेक्षा इथे वेगळी दिसत आहे. अळी म्हणजे हे फुलपाखराचं पिल्लू आहे. नाव लुक ॲट दिस पिक्चर. हिअर इज अ हेन. अ हेन लेज एग्स अँड चिक्स कम आउट ऑफ दोज एग्स. म्हणजे इथे ही कोंबडी आहे. या कोंबडी अंडी देते आणि त्या अंड्यातून नंतर पिल्लं बाहेर येतात. द कॅट अँड द किटन्स आर लुकिंग सेम. Kittens are the babies of cat. They are looking same. Now, goat and its kid are also looks like same. There is no much difference between a kitten and an adult cat. These babies grow in their mother's tummy and are born from the mother's tummy too. These animals do not lay eggs. But some animals like crows, spiders, lizards lay eggs. म्हणजे काही ॲनिमल्स आहेत ती अंडी देतात, तर काही ॲनिमल्स आहेत ते डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. नाव हिअर यू कॅन सी अ हेन लेज एग्स अँड warmth is necessary for the chicks to grow inside the egg. So, after laying them, the hen sits on the eggs to keep them warm. This is called hatching. When a hen sits on her egg to warm them, she is said to be hatching her eggs. The chicks inside slowly keep growing. म्हणजे कोंबडी आहे ती त्या अंड्यांना ऊब मिळावी म्हणून अंड्यांवर बसते आणि मग ती अंडी उबतात आणि मग त्यातून पिल्लं बाहेर येतात. द हेन लुक्स आफ्टर इट चीक टिल दे ग्रो अ लिटल बिगर. आणि मग ती पिल्लं थोडीशी मोठी होईपर्यंत कोंबडी आहे ती त्या पिल्लांची काळजी घेत असते. When a hen is hatching her eggs, she becomes aggressive for fear of their safety. She attacks anyone who tries to go near the eggs. आणि मग त्या अंड्यांजवळ जर कोणी दुसरं गेलेले दिसले तिला त्या कोंबडीला हेनला, तर ती त्यावर अटॅक करते. कारण तिला तिच्या पिल्लांची काळजी असते आणि त्या पिल्लांच्या सेफ्टीसाठी, त्या अंड्यांच्या सेफ्टीसाठी म्हणजे सुरक्षिततेसाठी ती काळजी घेत असते. In some animals, the young one grows into an adult animal that looks very different from the young one. This change of form is called metamorphosis. म्हणजे काही प्राण्यांमध्ये पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्यामध्ये आपल्याला रूपामध्ये वेगळेपणा जाणवतो आणि अशा प्रकारे जी तफावत असते त्यालाच रूपांतरण म्हणजेच मेटामॉर्फोसिस असे म्हणतात. Students, do you know that there are butterflies of various shapes and beautiful colors? म्हणजे अनेक सुंदर आकाराची आणि वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरं आपल्याला पाहायला मिळतात. These butterflies are the part of our environment. आणि आपल्या परिसराचाच ते एक भाग असतात. The butterflies live among plants. आणि बटरफ्लायज आहेत ते प्लांट्स म्हणजे जिथे झाडं आहेत तिथे असतात. As butterflies grow, they pass through 4 stages. These stages are egg, larva, pupa, and adult. The adult stage is also called butterfly. म्हणजे अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या बटरफ्लायच्या वाढ होण्याच्या 4 अवस्था आहेत. The female butterfly lays an egg on the milkweed, that is rui leaf.
In 6 to 8 days, the larva emerges from the egg. The larva of a butterfly is also called a caterpillar. म्हणजेच जे मादी बटरफ्लाय असतं ते काय करतं, रुईच्या पानावर अंडी घालतं आणि मग 6 ते 8 दिवसांनी त्या अंड्यातून अळी बाहेर येते. त्या अळीला कॅटरपिलर म्हणजे सुरवंट असेही म्हणतात. When the caterpillar comes out of the egg, it is very hungry. It begins to nibble and eat the very leaf on which it emerges from the egg. आणि मग ते कॅटरपिलर म्हणजे जी अळी आहे ती जी अंड्यातून बाहेर आलेली असते ती खूप भुकेलेली असते. त्यामुळे ती काय करते, ती ज्या पानावर राहत असते त्या पानाचा भाग असतो तो कुरतडून खायला ती सुरुवात करते. अँड सो इट्स ग्रोथ इज व्हेरी रॅपिड. आणि त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होत असते. The caterpillar grows so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore. And then it sheds the old skin and a new loose skin is formed on the growing caterpillar. It is called molds. म्हणजे पहिल्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्या कॅटरपिलरची एवढी वाढ होते की त्याच्या अंगावरची जी जुनी स्किन असते ती स्किन निघून जाते आणि त्यावर नवीन स्किन येते. त्यालाच मोल्ट असे म्हणतात. मोल्ट मीन्स टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ. म्हणजे शरीराची वाढ होत असताना अपुरं पडणारं शरीराचं आवरण म्हणजे मोल्ट. Thus, the caterpillar sheds old skin for 4 times. This stage remains for 10 to 12 days. म्हणजे अशा प्रकारे कॅटरपिलर आहे ते 3 ते 4 वेळा त्याची स्किन आहे ती स्किन बदलत असतं. आणि ही कॅटरपिलरची स्टेज आहे ती स्टेज 10 ते 12 दिवस राहते. Just before the last mold, the caterpillar waves a button of a silken thread on a stalk or a leaf and hangs itself from it. When it molds, this time it forms a pupa, which is the next stage of its growth. म्हणजेच शेवटची कात टाकण्यापूर्वी कॅटरपिलर असतं ते काय करतं, ते एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो आणि तो स्वतःला लटकून घेतो आणि त्यावेळी ती काट टाकली की आतला आपल्याला कोश दिसायला लागतो. म्हणजे त्यालाच क्रिसॅलिस असं म्हणतात. द प्युपा ऑफ अ बटरफ्लाय इज ऑल्सो कॉल्ड द क्रिसॅलिस. The caterpillar remains inside the chrysalis for the next 11 or 12 days. म्हणजे 11 ते 12 दिवस ती अळी आहे ती क्रिसॅलिसमध्ये म्हणजे कोशामध्ये राहते. इट डज नॉट ईट एनिथिंग ड्युरिंग दिस स्टेज. आणि ह्या काळामध्ये ते काहीही खात नसतं. However, inside the chrysalis, important changes take place in its body. आणि त्यावेळेला त्याच्या बॉडीमध्ये म्हणजे शरीरामध्ये बदल होत असतात. The growth of the plain tiger gets completed inside the chrysalis. Then the adult butterfly emerges from the chrysalis. आणि मग त्या क्रिसॅलिसमधून एक प्रौढ असं बटरफ्लाय आहे म्हणजे पूर्ण वाढ झालेलं बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू आहे ते बाहेर येतं. इट नाऊ हॅज 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स अँड 6 लॉंग लेग्स. आणि अशा प्रकारे त्या पूर्ण वाढ झालेल्या बटरफ्लायला 4 आकर्षक असे पंख विंग्स असतात आणि त्याला 6 पाय असतात. ऑल बटरफ्लायज गो थ्रू धीज स्टेजेस ऑफ ग्रोथ. आणि सर्वच फुलपाखरं आहेत ती या पद्धतीने वाढत असतात. Here you can see the 4 stages of life cycle of a butterfly. The egg, larva, chrysalis and adult butterfly. Students, do you know that for each type of butterfly, the type of plants on whose leaves its female will lay eggs is fixed. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या झाडाच्या पानावर अंडी घालणार आहे हे ठरलेले असते. द टाईम द लार्वा टेक टू इमर्ज फ्रॉम द एग इज डिफरंट फॉर डिफरंट टाईप्स ऑफ बटरफ्लाईज. आणि मग प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराचा अंड्यामधून सुरवंट बनून म्हणजेच लार्वा बनून बाहेर येण्याचा काळ आहे तो कमी जास्त असू शकतो. देअर इज ग्रेट व्हरायटी इन कॅटरपिलर्स.
डिफरंट टाईप ऑफ कॅटरपिलर्स आर ऑफ डिफरंट कलर्स. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे कॅटरपिलर्स आहेत ते वेगवेगळ्या रंगाचे असतात, वेगवेगळ्या आकाराचे असतात. यू कॅन सी हिअर सम पिक्चर्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ बटरफ्लाईज. Students, have you noticed that even when we clean the grain we buy and we store it in a box, even then, when we open the box after some days, we can see some insects in it. म्हणजे कधी कधी आपण स्वच्छ निवडलेलं धान्य असतं ते एका डब्यात भरून ठेवलं तरी काही दिवसांनी त्या डब्यामध्ये आपल्याला किडे झालेले दिसतात. देअर कॅन बी इन्सेक्ट्स इन द ग्रेन स्टोर्ड इन प्लेसेस. आणि मग अशा प्रकारे आपण जे साठवून ठेवलेलं धान्य असतं त्यातसुद्धा आपल्याला कधी कधी इन्सेक्ट्स म्हणजे कीटक पाहायला मिळतात. If a female insect lays eggs in this grain, we cannot see them because of their tiny size. आणि मग फिमेल इन्सेक्ट जे आहे म्हणजे मादी कीटक असेल त्याने जर त्या धान्यात अंडी घातलेली असेल तर ती एकदम लहान असल्यामुळे आपल्याला दिसू शकत नाहीत. The warmth and air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. आणि मग त्या बंद डब्यामध्ये जी ऊब असते ती ऊब त्या अंड्यांच्या वाढीसाठी पुरेशी असते. सो देअर ग्रोथ कंटिन्यूज इनसाइड द बॉक्स. आणि मग त्यामुळे त्यांची त्या बॉक्समध्ये वाढ आहे ती वाढ होत असते. दे ऑल्सो हॅव द सेम स्टेजेस ऑफ ग्रोथ नेमली एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. आणि मग हे इन्सेक्ट आहेत त्यांचीसुद्धा वाढ बटरफ्लायची जशी वाढ होते त्या अवस्थांनुसार त्यांचीसुद्धा वाढ होत असते. When we open the box, we see the insects in the grain at the different stages of growth in which they are. आणि मग जेव्हा आपण तो डबा आहे तो उघडतो तेव्हा त्या धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात ती अवस्था आपल्याला पाहायला मिळते. Thus, from this lesson we learned that a hen sits on her egg to hatch them. The fully grown chicks break the eggshell and comes out. म्हणजे कोंबडीच्या अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी आहे ती अंडी उबवते आणि पूर्ण वाढ झाली की पिल्लू कवच फोडून बाहेर येते. एग, कॅटरपिलर दॅट इज लार्वा, क्रिसॅलिस मीन्स प्युपा अँड अडल्ट आर द 4 स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. The plain tiger butterfly lays its eggs on the leaves of the milkweed plant. The larva emerges from the egg. It is called the caterpillar. म्हणजे मादी बटरफ्लाय असते ती रुईच्या पानांवर अंडे घालते आणि अंड्यातून अळी बाहेर येते. त्याला कॅटरपिलर म्हणजे सुरवंट असे म्हणतात. When the growth of the caterpillar is complete, it enters the pupa stage, during which it lives inside the chrysalis. आणि वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट आहे ते क्रिसॅलिस म्हणजेच कोशावस्थेमध्ये जाते. The adult butterfly emerges from the chrysalis. It has 6 long legs and 4 attractive wings. आणि पूर्ण वाढ झालेलं जे पाखरू असतं फुलपाखरू म्हणजेच बटरफ्लाय त्याला 6 पाय असतात आणि 4 पंख असतात जे आकर्षक असतात. Students, always remember that butterflies are a part of our environment. It is wrong to catch butterflies just for fun and to keep them tied with a string. म्हणजे बटरफ्लाईज हे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत आणि गंमत म्हणून अशी फुलपाखरे पकडणे किंवा दोरीने बांधून ठेवणे हे चुकीचे आहे.